हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर हा आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 हीट चॅप्टरचा एक्झरसाइज व्हिडिओ. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हीट चॅप्टरची कंप्लीट एक्झरसाइज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर मग पहिला क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स अँड रिराईट द सेंटेन्स. तर त्यातली पहिली आहे की द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन एअर इज डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ इट्स. तर आन्सर आहे ह्युमिडिटी. ठीक आहे. ह्युमिडिटी म्हणजेच काय, तर वॉटर वेपर प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. किती वॉटर वेपर प्रेझेंट आहे ते ह्युमिडिटीने आपण सांगतो. ठीक आहे. सेकंड, इफ ऑब्जेक्ट ऑफ इक्वल मासेस आर गिवन इक्वल हीट then their final temperatures will be different. This is due to difference in their, so this is due to specific heat capacity. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे व्हिडिओजमध्ये की सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सबस्टन्स टू सबस्टन्स डिफरंट असते. ठीक आहे. तर मग त्यांचे जर मासेस इक्वल असणार आणि त्यांना इक्वल हीट जरी दिली गेली तरी त्यांचे टेम्परेचर्स हे डिफरंट असणार. का बरं, तर ते स्पेसिफिक हीटमुळे डिफरंट सबस्टन्सेस डिफरंट हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतात आणि प्रत्येक सबस्टन्ससाठी ती स्पेसिफिक ठराविक असते, वेगवेगळी असते. ओके. सेकंड, ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू सॉलिड फेज द लॅटंट हीट इज कॉल्ड लॅटंट हीट ऑफ काय, लॅटंट हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे. कारण लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होत आहे. त्याच्या अपोजिट जरी असतं बघा, सॉलिड टू लिक्विड असतं तरीसुद्धा लॅटंट हीट ऑफ फ्युजनच आलं असतं. ठीक आहे. या जागी जर समजा तुम्हाला असतं लिक्विड टू गॅसियस किंवा गॅसियस टू लिक्विड, तर तेव्हा आलं असतं लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. ठीक आहे. ओके. नाव सेकंड क्वेश्चन, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ. हां, आता तुम्हाला बघा, हे जे मोठे क्वेश्चन्स आहेत त्यांच्या आन्सर सांगण्याआधी मग तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे की जसं पहिलं बघा की तुम्ही ज्या इतर कुठले इन्स्ट्रुमेंट्स किंवा ज्या इतर कुठले साहित्य वापरत असाल अभ्यास करण्यासाठी, जसं की नोट्स, इतर गाईड बुक्स किंवा इतर काही, तर ते सर्व रेफर करण्यापेक्षा तुम्ही जितक्यांदा तुमचं टेक्स्टबुक म्हणजे हे जे पुस्तक आहे ते वाचाल, तिथले चॅप्टर जितक्यांदा तुम्ही वाचाल तितके तुमचे ते चॅप्टर चांगल्या पद्धतीने होणार. ठीक आहे. एक चॅप्टर तुमचा परीक्षेपर्यंत जवळपास 3-4 तरी वाचून झाला पाहिजे. जेवढ्यानं तुम्ही ते नोट्स किंवा इतर गोष्टी वाचण्यापेक्षा जेवढ्यानं तुम्ही तुमचा चॅप्टर वाचाल तेवढा तुमचा तो चॅप्टर चांगल्या पद्धतीने क्लिअर होणार, चांगला होणार. कारण शेवटी पेपर इथूनच येणार आहे जे तुमच्या चॅप्टरमध्ये आहे ते. आणि शेवटी यातसुद्धा तुमचं खूप चांगल्या पद्धतीने सिलेबस आहे, पॉईंट वाईज सर्व दिलेले आहे, सर्व गोष्टी यात इन्क्लूड आहे. त्यामुळे जेवढ्यानं तुम्ही पुस्तक वाचाल तेवढं तुमचा अभ्यास चांगला होणार आहे. सेकंड गोष्ट बघा की आता तुम्ही जरी अभ्यास तुमचा चांगला होऊन असेल परंतु तुम्हाला जर पेपरमध्ये लिहिता आलं नाही, कारण आपली एक्झामिनेशन ही रिटर्न एक्झामिनेशन असते, जर तुम्हाला पेपरमध्ये चांगलं लिहिता आलं नाही तर ऑब्व्हियसली तुमचे मार्क्स कमी येतील जरी तुमचा अभ्यास झाला असेल तरी. मग हे असं का होणार, तर तुम्ही जोपर्यंत तुम्ही मग तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ते तुम्ही स्वतः लिहून पाहत नाही, म्हणजे तेव्हाच तुम्हाला लक्षात येणार की नेमकं उत्तर काय असायला पाहिजे, त्यात किती पॉईंट्स लिहायला पाहिजे, कशा पद्धतीने लिहायला पाहिजे, कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तिथे इन्क्लूड केल्या पाहिजे. तर हे सर्व तुम्हाला कधी समजणार, जेव्हा तुम्ही स्वतः त्या क्वेश्चनचा आन्सर लिहून पाहणार तेव्हा. ओके. आणि म्हणूनच तुम्ही हे क्वेश्चन्स इथून गाईडून किंवा इतर कुठून पाठ करणे किंवा वाचणे ह्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याचे आन्सर्स लिहून बघा. ठीक आहे. तेव्हाच तुमचे हे चांगल्या पद्धतीने क्लिअर होणार आणि तुमच्या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकाल. ठीक आहे. तर बघा, मग इथेसुद्धा मी तुम्हाला याचे रेडीमेड आन्सर्स पुरवणार नाही, म्हणजे एखादी स्लाईड शो किंवा लिहून ते आन्सर देणार नाही. कारण तसेच तुम्ही फक्त पाहाल नंतर ते वाचाल, ठीक आहे असं आन्सर असायला पाहिजे, परंतु जोपर्यंत तुम्ही स्वतः लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. तर याचा आन्सर जे आहे ते मी तुम्हाला पुस्तकातूनच सांगणार. मग ते तुम्ही अंडरलाईन करून ठेवू शकता, म्हणजे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा पुस्तकातून तुमचं ते लक्षात येणार की काय नेमका आन्सर आहे आणि काय तुम्हाला वाचायचं आहे ते येणार. किंवा तुम्ही लिहूनसुद्धा ठेवू शकता वेगळे तुमच्या बुकात एका त्यांचे आन्सर्स, म्हणजे तुमची लिहिण्याची प्रॅक्टिससुद्धा होऊन जाणार. ठीक आहे. सो मग नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सेकंड, की ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ कन्सिडरिंग द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ वॉटर ॲज इट्स टेम्परेचर इज रेज्ड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस. डिस्कस द डिफरन्स इन द बिहेवियर ऑफ वॉटर अँड अदर सबस्टन्सेस. व्हॉट इज दिस बिहेवियर ऑफ वॉटर कॉल्ड. तर हा ग्राफ आपण पाहिला आहे याआधीसुद्धा. ठीक आहे. आणि आपल्याला स्टडीसुद्धा केलं आहे.
तर यात काय म्हटलं आहे तुम्हाला की जे टेम्परेचर आहे वॉटरचं, चेंज इन टेम्परेचर ॲज चेंज इन टेम्परेचर, 0पासून जेव्हा टेम्परेचर वाढलं तेव्हा व्हॉल्यूमसुद्धा वाढला बघा, कमी जास्त झाला. टेम्परेचर वाढलं तेव्हा व्हॉल्यूम कमी झाला, त्यानंतर वाढला. तर हे आहे बिहेवियर ऑफ वॉटर. आणि अदर सबस्टन्सेसचं सुद्धा असं असतं. तर ह्या बिहेवियर ऑफ वॉटरला काय म्हणतात, ओके, ह्याला काय म्हणतात आणि हे डिस्कस करायचं आहे, म्हणजे याविषयी तुम्हाला सांगायचं आहे काय. तर याचा आन्सर तुमच्या पुस्तकातच आहे, सोपी आन्सर आहे. हे आन्सर आहे ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरमध्ये. ठीक आहे, इथे याचा आन्सर आहे. त्यात विचारलं काय होतं तुम्हाला की व्हॉट इज दिस बिहेवियर कॉल्ड. ठीक आहे, ऑब्झर्व करा म्हटलं. ठीक आहे, डिस्कस आणि त्यानंतर व्हॉट इज दिस बिहेवियर ऑफ वॉटर कॉल्ड आणि डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, तर हा ग्राफ आहे इथे, आपण तो स्टडी केलेला आहे. याचा आन्सर आहे इथे. तर हे आन्सर तुम्ही 4-5 पॉईंट्समध्ये लिहू शकता. कुठले पॉईंट्स आहेत तर इथूनच घ्यायचे आहे, कसे ते मी सांगतो. फर्स्ट पॉईंट लिहा की व्हेन ए लिक्विड इज हिटेड अप टू ए सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड्स अँड व्हेन कूल्ड इट कॉन्ट्रॅक्ट्स. ठीक आहे, जेव्हा त्याचं एक्सप्लेनेशन हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे तुम्ही ते प्लीज तिथे पहा. मी तुम्हाला नेमका आन्सर काय ते इथे सांगणार आहे. ठीक आहे, तर हा फर्स्ट पॉईंट झाला. मग सेकंड पॉईंट लिहा की वॉटर शोज ए स्पेशल एक्सेप्शनल बिहेवियर. ठीक आहे, थर्ड पॉईंट लिहा की इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 to 4 degree Celsius इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग विच इज शोन इन डायग्राम. ठीक आहे, तर हे डायग्राममध्ये आपण दाखवलं आहे, कॉन्ट्रॅक्ट होत आहे. ठीक आहे, त्यानंतर लिहा की ॲज शोन इन डायग्राम, नेक्स्ट पॉईंट, ॲज शोन इन डायग्राम ॲट 4 degree Celsius इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट, आन्सर तुम्हाला पॉईंट्समध्ये लिहायचं आहे बघा. ठीक आहे, एक पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट, असं पॉईंट्समध्ये आन्सर लिहायचं आहे. कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर ह्या सर्व ज्या मी सांगतो आहे त्या. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट की इफ वॉटर इज हिटेड फर्दर, ठीक आहे, इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस विच इज शोन इन द ग्राफ. ठीक आहे, कसं एक्सपांड होतं आहे तुम्हाला माहिती आहे, इथून इथपर्यंत एक्सपांड होतं आहे, जे आपण ग्राफमध्ये दाखवलं आहे ते. ओके, आणि त्यानंतर द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 to 4 degree Celsius इज कॉल्ड ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे, तर याचं असं हे आन्सर असणार आहे क्वेश्चन्सचं. ओके, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज मीन्ड बाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, हाऊ विल यू प्रूव्ह एक्सपेरिमेंटली दॅट डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज. तर याचा आन्सरसुद्धा तुमच्या पुस्तकातच आहे, ते तुम्हाला इथे मिळणार. ठीक आहे, पहिला क्वेश्चन आहे की व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक हीट, आणि त्यानंतर हाऊ विल यू प्रूव्ह एक्सपेरिमेंटली. ठीक आहे, तर सर्वात आधी मग फर्स्ट पॉईंट लिहा की व्हॉट इज स्पेसिफिक हीट, तर ही डेफिनेशन आहे. ठीक आहे, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius इज कॉल्ड द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. तर ही डेफिनेशन हा फर्स्ट पॉईंट तुम्ही तिथे लिहाल. ठीक आहे, ओके. आता सेकंड पॉईंट तुम्ही यात असं सांगा की दिस कॅन बी प्रूव्ड बाय एक्सपेरिमेंटली ॲज फॉलोज. हा सेकंड पॉईंट, किंवा सरळ एक ओळ लिहा आणि त्यानंतर मग हा एक्सपेरिमेंट काय असणार तेच तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर हाच एक्सपेरिमेंट तुम्हाला तिथेसुद्धा एक्सप्लेन करायचा आहे, फक्त इथे जरा कन्स्ट्रक्शन थोडं वेगळं घ्यावं लागेल. ओके, तर बघा मग यात फर्स्ट पॉईंट लिहा तुम्ही. आता फर्स्ट तुम्ही हा सांगाल पॉईंट, त्यानंतर दुसरी ओळ लिहा की दिस कॅन बी प्रूव्ड एक्सपेरिमेंटली ॲज फॉलोज. त्यानंतर तिथे फर्स्ट पॉईंट लिहा की टेक 3 spears of iron, copper and lead of equal mass and put them in boiling water for some time. हा फर्स्ट पॉईंट. सेकंड घ्या त्यात की these spears will be at temperature 100 degree Celsius. Put them immediately on thick slab of wax. ठीक आहे, हा सेकंड पॉईंट घ्या. त्यानंतर थर्ड लिहा की द स्पियर विच ॲब्झॉर्ब मोर हीट फ्रॉम वॉटर विल गिव मोर हीट टू वॅक्स. आणि ही डायग्रामसुद्धा तुम्ही वाटल्यास तिथे काढू शकता किंवा नाही काढली तरीही चालेल. ठीक आहे, सो गिव मोर हीट टू वॅक्स. ओके, नेक्स्ट पॉईंट, मोर वॅक्स विल दज मेल्ट अँड द स्पियर विल गो डीपर इन द वॅक्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट घ्या की आयरन स्पियर गो डीपेस्ट इन टू द वॅक्स व्हाईल lead spear goes least and copper spear goes to intermediate depth. Next point. ठीक आहे, आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट घ्या की दिस शोज दॅट फॉर इक्वल राईज इन टेम्परेचर
the three spheres has absorbed different amount of heat. This means that the property which determines the amount of heat absorbed by spheres is different for the three spheres, which is called as specific heat capacity. ठीक आहे, तर हे एवढं तुम्हाला लिहायचं आहे, तिथे पॉईंट वाईज तुम्हाला स्पेसिफिक असं लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आहे, व्हाईल डिसाइडिंग द युनिट फॉर हीट विच टेम्परेचर इंटरवल इज चूजन अँड वाय. तर बघा, आता जेव्हा आपण हीटसाठी बघितलं बघा की युनिट जेव्हा चूज केलं जातं याचं, तेव्हा टेम्परेचर जे असतं ते 14.5 to 15.5 डिग्री सेल्सिअस चूज केलं गेलं आहे. ठीक आहे. मग इथे विचारलं आहे की काय टेम्परेचर इंटरवल चूज केला जातो आणि का बरं यूज केला जातो. ठीक आहे. तर मग यात पहिला पॉईंट लिहा की व्हाईल डिसाइडिंग द युनिट फॉर हीट 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इंटरवल इज चूजन किंवा इज यूज. ठीक आहे. हा पहिला पॉईंट लिहा. ओके. सेकंड तुम्ही लिहा की द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड द 1 कॅलरी हीट. सेकंड पॉईंट लिहा. ओके. आता थर्ड पॉईंट लिहा की ते तुम्हाला विचारलं आहे व्हाय, का बरं आपण का यूज करतो तसं स्पेसिफिक. तर तेव्हा तिथे तुम्ही लिहा की द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड इज स्लाइटली डिफरंट वेन डिफरंट टेम्परेचर रेंज इज यूज्ड. ठीक आहे. किंवा असंही लिहू शकता की वेन डिफरंट टेम्परेचर रेंज दॅन 14.5 to 15.5 इज यूज्ड द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड विल बी स्लाइटली डिफरंट. Therefore, it is essential to define a specific temperature range while defining the unit of heat. तर अशा पद्धतीने आन्सर तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि हे सुद्धा अगेन पॉईंट्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. डिफरंट पॉईंट्स, पहिला सेकंड, त्यानंतर यातला हा थर्ड आणि हा इथला देअरफोर हा फोर्थ पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ. आता हा ग्राफ याचा आन्सर जरा मोठं असणार. हा आपण स्टडी केला आहे ॲक्च्युली. हा ग्राफ आहे तो टेम्परेचर वर्सेस टाईमचा ग्राफ. ठीक आहे. टेम्परेचर आहे बघा, हे टेम्परेचर आणि हा टाईम. तर इथे बघा, हा जो ग्राफ तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे, म्हणजे हा ग्राफमध्ये नेमकं होत काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर मग सुरुवातीपासून सुरू करायचं, इथून नेमकं काय काय होत जातं आहे आणि इथपर्यंत येऊन समाप्त करायचं. ठीक आहे. तर आता इथे तुम्ही आन्सर लिहिताना ही डायग्राम वाटल्यास वरती म्हणजे आन्सरमध्येच सुरुवातीला काढू शकता किंवा नाही काढली तरी चालेल, परंतु ती डायग्राम काढून जर तुम्ही तिथले लिहत असाल तर सोपं जाईल तुम्हाला लिहायला, कारण डायग्राम डोळ्यासमोर राहणार, तर तुम्हाला ते नेमकं काय होतं आहे ते समजणार. ठीक आहे. किंवा नाहीही काढली तरी चालेल, पेपरमध्ये असणारच तुमच्यासमोर. ठीक आहे. तर बघा, ह्यात तुम्हाला आन्सर अगेन पॉईंट्समध्ये लिहायचं आहे. फक्त काय लिहायचं आहे ते मी सांगतो आहे तुम्हाला. ओके. तर सुरुवात आधी तर लिहा की ही डायग्राम नेमकी आहे कशाची. त्यात फर्स्ट पॉईंट लिहा की दिस इज दी ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाईम. ठीक आहे. फॉर दी डिफरंट फेजेस ऑफ वॉटर असंही तुम्ही सांगू शकता. ओके. आणि त्यानंतर इथे मग सेकंड पॉईंटपासून तुम्हाला सांगायचं आहे की नेमकं या डायग्राममध्ये आहे काय. सेकंड पॉईंट लिहा की इन दिस ग्राफ लाईन ए बी रिप्रेझेंट कन्वर्जन ऑफ आईस इन टू वॉटर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सेकंड आणि त्यानंतर नेक्स्ट, वेन आईस इज heated it melts at 0 degree Celsius and convert into water at this constant temperature. ठीक है. And the heat the ice absorb heat energy during this transition and the absorption of energy continues till the ice convert into water. हा याच्यातलाच नेक्स्ट पॉईंट. म्हणजे तुम्हाला बघा, सुरुवातीला आपण आता काय सांगितलं आहे की ए बी म्हणजे काय आहे आणि तिथे काय होतं आहे तिथे ते सांगायचं आहे. म्हणजे डायग्राम नेमकी तुम्हाला एक्सप्लेन करायची, इथून सुरुवात करायची, इथे समाप्त करायचं. मग इथे काय आहे ए बी तर ते सांगितलं आपण आणि तिथे काय होतं ते सांगायचं. ओके. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा, दिस टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग दिस ट्रान्झिशन. दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच आईस कन्वर्ट इन टू वॉटर इज कॉल्ड मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. ठीक आहे. आता हे बघा, मेल्टिंग पॉईंट तुम्ही वाटल्यास सांगूही शकता किंवा नाही सांगितलं तरी चालेल, परंतु ही जी आहे ह्या ओळी इथल्या ज्या सांगितल्या आहे मी त्या लिहिणं इथे मस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर ही लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ही डेफिनेशनसुद्धा लिहिणं मस्ट आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये मग सांगा की द हीट ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे.
ओके. आता त्यानंतर ही डेफिनेशन अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब, तर ही डेफिनेशन इथे नाही लिहिली तरी चालेल, कारण नेमकं ग्राफ काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, तर ही लिहायची. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की नेक्स्ट पॉईंट, वन्स द आईस इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग, इट इन्क्रीजेस अप टू 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, इथे आलो आहे आपण आता. लाईन बी सी इन द ग्राफ रिप्रेझेंट रायझिंग टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 0 to 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लिहा इथून मग की द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय वॉटर ॲट दिस टेम्परेचर अँड यूज टू ब्रेक द बॉन्ड्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड अँड कन्वर्ट लिक्विड इन टू गॅसियस स्टेट. ठीक आहे. आणि त्यातच तुम्ही नेक्स्ट पॉईंट सांगा मग, हीट एनर्जी इज ॲब्झॉर्ब बाय द लिक्विड बट इज टेम्परेचर डज नॉट चेंज. नेक्स्ट पॉईंट, दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच लिक्विड कन्वर्ट इन टू गॅसियस स्टेट इज कॉल्ड बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड. ओके. आणि नेक्स्ट पॉईंट की द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲज कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इन टू गॅस इज कॉल्ड लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. कुठे होतं हे, तर इथे असते बघा लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. सो इथपर्यंत येऊन थांबायचं, इथपर्यंत. ठीक आहे. तर हे सर्व पॉईंट्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला इथे सांगायचं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आहे बघा, एक्सप्लेन द फॉलोइंग. आता यात तुम्हाला 3 क्वेश्चन्स दिले आहे आणि आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला जे तुम्ही शिकलं आहे त्याचे अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत. म्हणजे जे शिकला आहात तुम्ही त्याचं अप्लिकेशन, त्याचं एक उपयोग म्हणून हे क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले आहे. याचा परफेक्ट असा आन्सर तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही, कारण जे तुम्ही शिकला आहात त्याचा उपयोग करून याचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. तर आता बघा मग हा क्वेश्चनचं म्हणजे एक पर्टिक्युलर असं उत्तर नाही आहे. तुम्ही याचं उत्तर स्वतःच्या मनानं देखील लिहू शकता. हां, आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट की हे बघा, तुम्हाला जे सायन्स विषयासाठी असं आहे की तुम्ही जे उत्तर लिहिता त्यात तुम्हाला जर ग्रामॅटिकल मिस्टेक्स होत असेल, म्हणजे व्याकरणिकदृष्ट्या इंग्लिशमध्ये लिहिताना काही चुकी जर होत असेल तर तुमच्या त्या चुकीवर मार्क्स तुमचे काटले जात नाही. सायन्स विषयाकरिता फक्त म्हणतो आहे मी. ठीक आहे. कारण त्यांना फक्त म्हणजे तुम्हाला उत्तरात हे सांगायचं असतं की तिथे जो कन्सेप्ट आहे त्याच्या मागे त्या उत्तरामध्ये जो सांगायचा आहे तो कन्सेप्ट तुमच्या सेंटेन्सेसमधून निघला पाहिजे. तो सायंटिफिक कन्सेप्ट तुमच्या सेंटेन्सेसमधून व्यक्त झाला पाहिजे. तो जर त्यात दिसत असेल मग तुमची इंग्लिश जराशी फटकी राहिली तरी काही होत नाही. त्यात ग्रामॅटिकल 1-2 चुका असतील तरीसुद्धा त्या स्वीकारल्या जातात, त्यावर तुमचे मार्क्स काटले जात नाही. ठीक आहे. त्यामुळे शक्यतोवर स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ओके. तर बघा मग पहिला क्वेश्चन आहे की व्हॉट इज द रोल ऑफ ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर इन प्रिझर्विंग ॲक्वॅटिक लाईफ इन रिजन्स ऑफ कोल्ड क्लायमेट. मग आता ह्या क्वेश्चनचं सुद्धा उत्तर तुमच्या पुस्तकात नाही आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे ते काय आहे, पॉईंट वाईज सांगणार, तुम्ही ते लिहून घ्या नोटबुकमध्ये वगैरे. ठीक आहे. तर इथे विचारलं आहे की ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर आपण स्टडी केलं आहे ते, तर त्याचा ॲक्वॅटिक लाईफवर म्हणजे जे पाण्यामध्ये राहणारे जीव आहे आणि कुठे तर कोल्ड क्लायमेटमध्ये म्हणजे थंड वातावरण असलेल्या ठिकाणी जे पाण्यामध्ये राहणारे जीव आहे तर त्यांच्यावर ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटरचा काय इफेक्ट होतो. ठीक आहे. तर आता बघा यात ठीक आहे, पहिला पॉईंट मग इथे लिहा की द ॲक्वॅटिक लाईफ इन रिजन्स ऑफ कोल्ड क्लायमेट एक्झिस्ट बिकॉज ऑफ दी ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. त्यानंतर यात सेकंड पॉईंट लिहा की ड्यू टू द ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर द अप्पर लेअर ऑफ वॉटर इन कोल्ड रिजन्स बिकम्स थिक. ठीक आहे. और इट कन्वर्ट्स इन टू आईस. ठीक आहे, हा सेकंड पॉईंट. त्यानंतर थर्ड लिहा ड्यू टू दिस फॉर्मेशन ऑफ आईस लेअर ऑन दी अप्पर साईड ऑफ वॉटर sunlight does not reach to the bottom of the water. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लिहा की हेन्स लिक्विड वॉटर इज अवेलेबल फॉर द एक्झिस्टन्स ऑफ लाईफ फॉर्म्स. ओके. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट पॉईंट लिहा की अल्सो ऑक्सिजन इज अवेलेबल फॉर द लाईफ फॉर्म्स अंडरनीथ द अप्पर लेअर ऑफ आईस. ठीक आहे. म्हणजे जे आईसच्या बिहेवियरमुळे पाण्यावर त्यांचे आईसची लेअर फॉर्म होते, त्यामुळे खालीसुद्धा ऑक्सिजन अवेलेबल असतं. सनलाईट पोचत नसल्यामुळे तिथे वॉटरसुद्धा जसं तसं अवेलेबल असतं. ठीक आहे. ठीक आहे, ऑक्सिजनसुद्धा असतं. अँड देअरफॉर हेन्स ॲज अ रिझल्ट फिश अँड अदर ॲक्वॅटिक लाईफ फॉर्म्स लिव्ह कम्फर्टेबली इन फ्रोझन लेक्स अँड पॉन्ड्स.
ठीक आहे. हे देअरफॉर ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रिझर्विंग ॲक्वॅटिक लाईफ इन रिजन्स ऑफ कोल्ड क्लायमेट. ठीक आहे. तर असे 2-3 सेंटेन्सेस तुम्ही इथे लिहू शकता. ओके. त्यानंतर सेकंड आहे बघा, हाऊ कॅन यू रिलेट द फॉर्मेशन ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स ऑन दी आउटर सरफेस ऑफ ए बॉटल टेकन आउट ऑफ रेफ्रिजरेटर विथ फॉर्मेशन ऑफ ड्यू. म्हणजे तुम्ही जर फ्रीजमधून एक बॉटल काढली तर तिच्या बाहेर बघाल तुम्ही काय काढाने असे पाण्याचे ड्रॉपलेट्स फॉर्म झालेले दिसतात. तर ते ड्रॉपलेट्स फॉर्म होणे आणि एखादा दवबिंदू फॉर्म होणे, ते आपण बघितलं आहे दव कसा फॉर्म होतो ते. तर त्यांच्यामध्ये काय संबंध आहे किंवा काय रिलेशन आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथे सांगायचं आहे. ठीक आहे. तर यात मग तुम्हाला त्यांच्यामध्ये संबंध नेमका काय आहे ते सांगायचं आहे. तर मग यात तुम्ही सर्वात आधी तर सांगा की एखादा दवबिंदू कसा फॉर्म होतो, आणि त्यानंतर मग बॉटल जर तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढली तर तिच्यावर ड्रॉपलेट्स कसे काय फॉर्म होतात ते सांगायचं. ठीक आहे. तर मग यात फर्स्ट पॉईंट तुम्ही लिहा की द मॉइश्चर प्रेझेंट इन दी ॲटमॉस्फिअर, ओके, विच इज कॉल्ड एज ह्युमिडिटी, इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ ड्यू. ठीक आहे. सेकंड पॉईंट लिहा की वेन द टेम्परेचर फॉल्स डाऊन, म्हणजे जेव्हा टेम्परेचर कमी होतं, दिस वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर कंडेन्सेस टू फॉर्म अ ड्यू. ठीक आहे. कंडेन्स होतं आणि ड्यू फॉर्म होतं. ओके. नेक्स्ट पॉईंट लिहा की सिमिलरली when water is taken out of the refrigerator, it has lower temperature than the surrounding temperature. ठीक आहे. it has lower temperature than the surrounding temperature. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लिहा की दिस वॉटर बॉटल टेक्स एनर्जी फ्रॉम द सराउंडिंग. ओके. टेक्स एनर्जी फ्रॉम द सराउंडिंग सो दॅट द वॉटर वेपर प्रेझेंट अराउंड द बॉटल लुजेस एनर्जी अँड कंडेन्सेस टू फॉर्म ड्रॉपलेट्स. ओके. कंडेन्सेस टू फॉर्म ड्रॉपलेट्स. इन दिस वे formation of dew is related with the formation of water droplet on a bottle on outer surface of bottle taken out of refrigerator. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सी क्वेश्चन, इन कोल्ड regions in winter the rocks crack due to anomalous expansion of water. ठीक आहे. जेव्हा थंडीचे दिवस असतात तेव्हा जे रॉक आहे म्हणजे जे मोठे मोठे पहाड किंवा दगड आहे त्यांच्यावर क्रॅक जाते, भेगा पडतात त्यांना. कशामुळे? तर ॲनामॉलस एक्सपान्शन ऑफ वॉटरमुळे. तर कसं ते सांगायचं आहे. ठीक आहे. तर यात पहिला पॉईंट लिहा की ड्युरिंग मॉन्सून सीझन ड्यू टू रेनफॉल द रेन गेट स्टोर्ड इन टू दी गॅप्स ऑफ रॉक्स. ठीक आहे. रॉकचे जे गॅप्स असतात त्यामध्ये ते पाणी साचतं. ठीक आहे. रेन गेट स्टोर्ड. सेकंड पॉईंट लिहा की इन कोल्ड regions in winter टेम्परेचर गोज बिलो 4 डिग्री सेल्सियस. ठीक आहे. थर्ड पॉईंट लिहा नंतर की ॲट दिस टेम्परेचर रेंज बिटवीन 0 to 4 वॉटर शोज ॲनामॉलस बिहेवियर. ओके. नेक्स्ट लिहा की ॲट दिस टेम्परेचर किंवा नेक्स्ट लिहा व्हेन टेम्परेचर गोज बिलो 4 डिग्री सेल्सियस ड्यू टू ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर गेट्स एक्सपांडेड. वॉटर एक्सपांड्स. ठीक आहे. वॉटर एक्सपांड होतं ते. ओके. वॉटर एक्सपांड्स अँड हेन्स द रॉक क्रॅक्स. ठीक आहे. कारण जेव्हा टेम्परेचर 4 डिग्रीपेक्षा खाली जातं तेव्हा वॉटर एक्सपांड होतं, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम वाढतो, त्यामुळे त्या दगडांना नंतर भेगा पडतात त्यामुळे. ठीक आहे. सो देन रॉक्स क्रॅक्स. ठीक आहे. किंवा असं लिहा थर्ड पॉईंट की ॲट दिस टेम्परेचर वॉटर शोज ॲनामॉलस बिहेवियर, hence water get expanded due to anomalous behavior and it exerts a high pressure on the rock due to which rock breaks. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, आन्सर दी फॉलोइंग. तर त्यातला पहिला आहे व्हॉट इज मीन्ड बाय लॅटंट हीट, हाऊ विल द स्टेट ऑफ मॅटर ट्रान्सफॉर्म इफ लॅटंट हीट इज गिवन ऑफ. लॅटंट हीट म्हणजे काय, आणि एखाद्या मॅटरमधून एखाद्या सबस्टन्समधून जर ही लॅटंट हीट बाहेर टाकली गेली तर त्याचे स्टेटमध्ये काय चेंज होणार. स्टेट म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस जे स्टेट आहे त्यामध्ये काय चेंज होणार. ठीक आहे. सर्वात आधी व्हॉट इज मीन बाय लॅटंट हीट. तर लॅटंट हीटची डेफिनेशन बघा, एक पर्टिक्युलर डेफिनेशन तुमच्या पुस्तकात अशी आलेली नाही आहे लॅटंट हीटची, परंतु लॅटंट हीट ऑफ फ्युजन, वेपरायझेशन ही आली आहे. ठीक आहे. तर लॅटंट हीटची जी डेफिनेशन असायला पाहिजे ती मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ती लिहून घ्या. ठीक आहे. तर बघा लॅटंट हीटची डेफिनेशन होणार की द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हेच होणार बघा सेम, द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग फेज ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे.
हे बघा, सॉलिड लिक्विडमध्ये होत असेल तर लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात, तर ते लिक्विडचं गॅसमध्ये होत असेल तर वेपोरायझेशन म्हणतात. परंतु हे काय आहे तर फेज चेंजेस आहे. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस हे फेज किंवा स्टेट चेंजेस आहे. ठीक आहे, तर त्यामुळे इथे हे शब्द न वापरता सॉलिड लिक्विड सर स्टेट चेंज किंवा स्टेट ट्रान्सफॉर्मेशन किंवा फेज ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द वापरायचा. सो डेफिनेशन होणार की द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग चेंज ऑफ फेज ऑफ ए सबस्टन्स किंवा स्टेट ऑफ ए सबस्टन्स इज कॉल्ड ॲज लॅटंट हीट. ठीक आहे, ही डेफिनेशन होणार. त्यानंतर सेकंड होणार की ते जर लॅटंट हीट गिवन ऑफ, ओके, लॅटंट हीट जर बाहेर टाकली गेली तर स्टेटमध्ये काय चेंज होणार. तर हे बघा, इथे आपण काय बघितलं की लॅटंट हीट जेव्हा आतमध्ये घेतली जाते, आपण इथे हीट सप्लाय केली होती ह्या एक्सपेरिमेंटमध्ये, तर हीट सप्लाय केली त्यामुळे काय झालं तर सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये आणि लिक्विडचं गॅसेसमध्ये झालं. तर तेच आता त्या सबस्टन्समधून हीट जर बाहेर टाकली गेली, आता इथे आपण दिली, आतमध्ये दिली, त्यामुळे सॉलिडचं लिक्विडमध्ये, लिक्विडचं गॅसेसमध्ये झालं. मग आता जर बाहेर टाकली गेली तर आता उलट होणार याच्या, म्हणजे गॅसचं लिक्विडमध्ये आणि लिक्विडचं सॉलिड स्टेटमध्ये. ठीक आहे, तर मग त्यामुळे सेकंड लिहा की इफ द लॅटंट हीट इज गिवन ऑफ बाय वॉटर वेपर इट विल कन्वर्ट इन टू लिक्विड, अँड इफ सिमिलरली इफ लॅटंट हीट इज गिवन ऑफ बाय लिक्विड इट विल कन्वर्ट इन टू सॉलिड. ठीक आहे, तर एवढंच याचा आन्सर असणार. ओके, नाव सेकंड क्वेश्चन आहे बघा की विच प्रिन्सिपल इज यूज टू मेजर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ए सबस्टन्स. कुठला प्रिन्सिपल यूज केला जातो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मोजण्यासाठी. तर सिंपल आधी आपण बघितलंच आहे की द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ओके, सो आन्सर येणार की द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज इज यूज टू मेजर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ ए सबस्टन्स. आता याचा कसा काय रोल आहे म्हणाल तर बघा, इथून आपण हीट फाइंड करतो. ओके, क्यू आपण फाइंड करतो, इथे इक्वेट करून या दोन्ही गोष्टी, हीट गिवन आउट किंवा लॉस्ट इज इक्वल टू हीट गेन, यावरून आपण क्यू फाइंड करतो आणि तो क्यू नंतर आपण इथे ह्या फॉर्म्युल्यात पुट करतो, क्यू इक्वल्स टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी, त्यावरून मग सी म्हणजे स्पेसिफिक हीट भेटते. ठीक आहे, तर हा प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आपण यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सी, एक्सप्लेन द रोल ऑफ लॅटंट हीट इन दी चेंज ऑफ स्टेट ऑफ ए सबस्टन्स. लॅटंट हीटचा काय रोल आहे जर एखाद्या सबस्टन्सची स्टेट चेंज होत असेल तर. ठीक आहे, तर ते सुद्धा आत्ताच आपण बघितलं आहे, परंतु याचा आन्सर जरा वेगळं येणार. तर यात पहिला पॉईंट लिहा की द लॅटंट हीट, ओके, इथून लिहा द लॅटंट हीट इज युटिलाइज्ड फॉर विकनिंग द बॉन्ड्स बिटवीन द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ड्युरिंग फेज ट्रान्सफॉर्मेशन किंवा स्टेट ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे ही हीट ॲब्झॉर्ब केली जाते कशासाठी किंवा रिलीज केली जाते आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी. ठीक आहे, आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लिहा की द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड इज कॉल्ड लॅटंट हीट ऑफ फ्युजन. कशासाठी यूज केली जाते ब्रेक करायसाठी. मग ती जर कॉन्स्टंट टेम्परेचरवर सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होताना ॲब्झॉर्ब केली जात असेल तर तिला म्हणतात मग लॅटंट हीट ऑफ फ्युजन. तसंच सेम स्टेटमेंट लिहा थर्ड पॉईंट की द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इंटू गॅस इज कॉल्ड लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. ठीक आहे, सो रोल काय आहे फक्त इथे बॉन्ड्स ब्रेक करणे. ठीक आहे, मग ते बॉन्ड ब्रेक होऊन जर सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होत असेल तर लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात, आणि तेच बॉन्ड्स ब्रेक होऊन जर लिक्विडचं गॅसमध्ये होत असेल तर लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन म्हणतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डी आहे बघा, ऑन व्हॉट बेसिस अँड हाऊ विल यू डिटरमाइन वेदर एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर ऑर नॉट. म्हणजे हवा ही वेपरसोबत सॅच्युरेटेड आहे किंवा नाही हे तुम्ही कशाच्या बेसिसवर किंवा कशा पद्धतीने ठरवाल. ठीक आहे, तर यात पहिला पॉईंट लिहा की वेदर द एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर ऑर नॉट इज डिटरमाइंड बाय द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर. ठीक आहे, सेकंड पॉईंट लिहा इट कॅन ऑल्सो बी डिटरमाइंड बाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी, आणि त्यातच लिहा इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 100% देन एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 100%. ठीक आहे, देन एअर इज सॅच्युरेटेड विथ वेपर. आणि नेक्स्ट पॉईंट लिहा की इफ किंवा वेन द व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट ए गिवन टेम्परेचर होल्ड्स ए मॅक्सिमम अमाऊंट ऑफ वॉटर वेपर देन एअर इज सेड टू बी सॅच्युरेटेड. आणखी एक पॉईंट वाटल्यास ॲड करू शकता की द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज द वॉटर वेपर कंटेंट ऑफ एअर रिलेटिव्ह टू इट्स कंटेंट ॲट सॅच्युरेशन.
ठीक आहे. हा तुम्ही डेफिनेशनवरूनच त्याच्या बेसिकली पॉईंट लिहू शकता. हा आत्ता सांगितला आहे तो की द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज द वॉटर वेपर कंटेंट ऑफ एअर रिलेटिव्ह टू इट्स कंटेंट ॲट सॅच्युरेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड आन्सर दी क्वेश्चन्स. आता हा पॅराग्राफ आहे एवढा, हा तुम्ही वाचू शकता. यांचे सरळ क्वेश्चनचे आन्सर्स काय असतील ते मी सांगतो आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आन्सर्स बघण्याआधी तुम्ही हा वाचून घ्या पॅराग्राफ, म्हणजे नेमकं काय आहे ते तुम्हाला समजणार. सोपी आहे अगदी. तर बघा, पहिल्याचा आन्सर आहे मग की हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वेअर टू वेअर. तर याचे आन्सर्स तुम्हाला पॅराग्राफमध्येच भेटणार, त्यामुळे आधी हा पॅराग्राफ वाचून घ्या. सो पहिल्याचा आन्सर येणार मग की हीट एनर्जी इज ट्रान्सफर किंवा हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. ठीक आहे. हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. सेकंड, विच प्रिन्सिपल डू वी लर्न अबाउट फ्रॉम दिस प्रोसेस. तर इथे कुठला प्रिन्सिपल शिकतो आपण? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ओके. नाव नेक्स्ट थर्ड, हाऊ विल यू स्टेट द प्रिन्सिपल ब्रीफली. तर बघा, आता प्रिन्सिपल मी सांगतोय, तुम्ही लिहून घ्या तो, की अंडर आयसोलेटेड कंडिशन्स द हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट बॉडी. ओके. हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट बॉडी इज इक्वल टू द हीट गेन बाय कोल्ड बॉडी. तुमच्या पुस्तकात सुद्धा तो दिलेला आहे. ठीक आहे. पण त्याआधी अंडर आयसोलेटेड कंडिशन्स किंवा इन आयसोलेटेड कंडिशन्स, कारण हा प्रिन्सिपल कधी लागू होतो? जेव्हा कंडिशन्स हे आयसोलेटेड असतात, म्हणजे हीट बाहेरसुद्धा टाकली जात नाही आणि आतमध्येसुद्धा घेतली जात नाही. एक बाउंड्री, जो बॉक्स आपण इथे बनवला होता बघा, सांगितलं आहे तुम्हाला शिकवतानासुद्धा, हा जो बॉक्स इथे बनवला होता, तर ही आहे आयसोलेटेड कंडिशन्स आणि त्या आतमध्ये बॉडी ठेवले आहे. ओके. म्हणजे इथून ह्या बाउंड्रीमधून हीट बाहेर आणि आतमध्ये येत जात नाही, तर फक्त ट्रान्सफर मग याच्याकडून याच्याकडे होणार. ठीक आहे. तर इन आयसोलेटेड किंवा ड्युरिंग आयसोलेटेड, अंडर आयसोलेटेड कंडिशन्स हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. ओके. विच प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स इज मेजर्ड ड्युरिंग दिस प्रिन्सिपल. सो द प्रॉपर्टी ऑफ स्पेसिफिक हीट इज मेजर्ड ड्युरिंग दिस प्रिन्सिपल. ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर 9 बघा. आता याच्यात तुम्हाला न्यूमेरिकल्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, 4 प्रॉब्लेम्स आहेत. तर ते 4ही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. ठीक आहे. कशा पद्धतीने त्यांचा आन्सर येणार, कसं सोडवायचं, सर्व सांगणार आहे. ठीक आहे. तर पहिलं आहे, इक्वल हीट इज गिवन टू 2 ऑब्जेक्ट्स ए आणि बी ऑफ मास 1 ग्राम. म्हणजे सारखी हीट दोन्ही ऑब्जेक्ट्सना, ए आणि बी नावाच्या 2 ऑब्जेक्ट्सना सारखी हीट दिली गेली, ज्यांचं मास 1 ग्राम आहे. टेम्परेचर ऑफ ए इज इन्क्रीज्ड बाय 3 डिग्री सेल्सियस अँड बी बाय 5 डिग्री सेल्सियस. विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट अँड बाय वॉट फॅक्टर. ठीक आहे. आधी तर प्रॉब्लेम समजून घ्या की 2 ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, ए आणि एक आहे बी. दोघांनाही सारखी हीट दिली गेली, दोघांचाही मास 1 ग्राम आहे. फक्त याचं टेम्परेचर 3 डिग्रीने वाढलं, तर याचं टेम्परेचर 5 डिग्रीने वाढलं. मग विचारलं आहे की त्यांची स्पेसिफिक हीट कुणाची जास्त आहे आणि किती फॅक्टरनी. ठीक आहे. तर आधी बघा, मग इथे तुम्हाला आन्सर लिहिताना 3 गोष्टी लिहायच्या. पहिलं तर गिवन काय आहे, त्यानंतर टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे, आणि त्यानंतर सोल्युशन. तर गिवन काय दिलं आहे, तर त्यांचं मास दिलं आहे. तर मास आहे MA, मास ऑफ ए इज इक्वल टू मास ऑफ बी इज इक्वल टू 1 ग्राम. दोघांचंही मास सेम आहे, त्यामुळे इक्वल घेतलं आहे मी. आता बघा, पेपरमध्ये तुम्ही असं नाही लिहायचं की मास ऑफ ए, म्हणजे शब्द नाही लिहायचे, सरळ त्यांचे सिम्बॉल्स वापरायचे, त्यामुळे तुमचा टाईम वाचणार. ठीक आहे. सो मास दिलं आहे. त्यानंतर बघा, टेम्परेचर इन्क्रीज बाय 3 डिग्री सेल्सियस अँड बी बाय 5 डिग्री सेल्सियस. आता बघा, टेम्परेचर इन्क्रीज डेल्टा टी ए इज इक्वल टू 3 डिग्री सेल्सियस आणि डेल्टा टी बी इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सियस. आता बघा, इथे टेम्परेचर सरळ तुम्हाला इन्क्रीज्ड बाय म्हटलं आहे, म्हणजे एवढ्या यांनी वाढलं. तर डेल्टा टी काय असतो? डिफरन्स, म्हणजे नेमकं कितीने वाढलं, आधी किती होतं आणि नंतर किती झालं, तर त्यांच्यामधला डिफरन्स म्हणजे नेमकं कितीने वाढलं ते भेटतं आहे. बरोबर, ते म्हणजे डेल्टा असतं, डिफरन्स. परंतु इथे डायरेक्ट तुम्हाला दिलं आहे की इन्क्रीज्ड बाय, म्हणजे एवढ्याने वाढलं आहे सरळ. ठीक आहे. म्हणजे आधी एवढं होतं आणि नंतर एवढं आहे, तर ते कितीने वाढलं आहे, तर 3ने वाढलं आहे आणि दुसऱ्या त्याच्यात 5ने. म्हणून डेल्टा टी ए 3 डिग्री, डेल्टा टी बी 5 डिग्री. ठीक आहे. तर एवढं आपल्याला दिलेलं आहे. आता टू फाइंड काय करायचं आहे,
तर आपल्याला पहिलं फाइंड करायचं आहे विच हॅज मोर स्पेसिफिक हीट. मग स्पेसिफिक हीट काय असतं CA, बरोबर, म्हणजे एसाठी किती असणार स्पेसिफिक हीट ते फाइंड करायचं आहे आणि CB किती आहे ते फाइंड करायचं आहे. ओके, आणि त्यांचा रेशिओ की विच फॅक्टर बाय व्हॉट फॅक्टर म्हणजे रेशिओ. सो CA बाय CB आपल्याला फाइंड करायचं आहे ते किती असणार मुळात. ठीक आहे, म्हणजे कोणत्याला जास्त आहे हीट आणि किती फॅक्टरने. तर आपल्याला हे फाइंड करण्यापेक्षा सरळ जर आपण फॅक्टर फाइंड केला तर त्यावरून सुद्धा आपण सांगू शकतो हे. तर बघा, मग आता थर्ड लिहायचं आहे, नंतर सोल्युशन. सो ह्या 3 गोष्टी लिहायच्या. गिवन टू फाइंड सोल्युशन. सोल्युशनमध्ये आपल्याला माहिती आहे, बघा दिलेलं काय आहे तुम्हाला की इक्वल हीट दिली आहे. इक्वल हीट म्हणजेच काय, मग आपण लिहा की हीट गिवन टू A, ठीक आहे, इज इक्वल टू हीट गिवन टू B. दोघांनाही इक्वल दिली आहे. ठीक आहे, मग आता हीटचा फॉर्म्युला काय असतो M × C × ΔT, बरोबर. मग इथे A साठी येणार फक्त इज इक्वल टू MB × CB × ΔTB. मास किती आहे एचं, तर 1 ग्राम आहे. C किती आहे तर तो फाइंड करायचा आहे आपल्याला, आणि ΔTA तर तो आहे 3 डिग्री. आणि इथे मास अगेन 1 आहे. CB आपल्याला फाइंड करायचं आहे आणि टेम्परेचर डिफरन्स आहे 5. सो CA/CB, हा CB इकडे आणा आणि हा 1 तर कॅन्सल होणार किंवा 1ने मल्टिप्लाय केलं सेम तेच येणार. सो CA हा CB इकडे आणा आणि हा 3 तिकडे न्या, 5/3. काय फाइंड करायचं होतं रेशिओ, तर बघा CA/CB इज 5/3. आता नेक्स्ट होतं की विच इज मोर किंवा विच इज ग्रेटर, विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट, कुठल्याला जास्त स्पेसिफिक हीट आहे. तर बघा तुम्हाला लक्षात येणार की CAचा जो आहे तो 5 आहे आणि CB आहे 3, म्हणजे कुणाला जास्त आहे स्पेसिफिक हीट तर CA. तर आन्सर मग लिहायचं, रेशिओसुद्धा भेटला आहे आणि कुणाला आहे तर CAला. आपल्याला कितीने जास्त आहे हे नाही विचारलं आहे, कुणाला जास्त आहे तेच फक्त सांगायचं आहे. मग CAला जास्त आहे, किती आहे काय आहे हे काहीच नाही विचारलं आहे. ठीक आहे, त्यामुळे ते फाइंड नाही करायचं. सो CA हॅज मोर स्पेसिफिक हीट, ऑब्जेक्ट A हॅज मोर स्पेसिफिक हीट आणि द रेशिओ किंवा बाय फॅक्टर ऑफ 5/3. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट सेकंड B, लिक्विड अमोनिया इज यूज इन आईस फॅक्टरी फॉर मेकिंग आईस फ्रॉम वॉटर. पाण्यापासून बर्फ बनवण्यासाठी, ठीक आहे, पाण्यापासून बर्फ बनवण्यासाठी आईस फॅक्टरीमध्ये लिक्विड अमोनिया वापरला जातो. ठीक आहे, इफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज टू बी कन्वर्टेड इंटू 2 kg ऑफ आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस, हाऊ मेनी ग्राम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. ठीक आहे, मग आता पाण्यापासून बर्फ बनवला जातो. ओके, मग आता पाणी आहे की ज्याचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस आणि ह्या पाण्याला तुम्हाला 2 किलो बर्फामध्ये कन्वर्ट करायचं आहे ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असणार. ठीक आहे, मग त्याच्यासाठी अमोनिया वापरला जातो. मग आपल्याला विचारलं आहे की हाऊ मेनी ग्राम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. मग यामध्ये किती ग्राम अमोनिया इव्हॅपोरेट होणार. ठीक आहे, आधी प्रॉब्लेम काय ते नेमकं समजून घ्या. आपण वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये करतोय. ठीक आहे, बरं, मग आता प्रॅक्टिकल लक्षात घ्या की वॉटर आईसमध्ये कधी कन्वर्ट होणार, जेव्हा वॉटरचं टेम्परेचर कमी होणार तेव्हा, बरोबर. वॉटरचं टेम्परेचर आता इथे दिल्याप्रमाणे वॉटर 20 डिग्रीवर आहे, तर त्याचं टेम्परेचर किती 0वर व्हायला ऑब्व्हियसली त्याचं टेम्परेचर कमी व्हायला पाहिजे, बरोबर. मग याचं टेम्परेचर कमी कधी होणार, जेव्हा याची हीट काढून घेतली जाणार, बरोबर. जेव्हा वॉटरमधली हीट आपण काढून घेऊ तेव्हाच ह्याचं टेम्परेचर कमी होणार. हीट एनर्जी कमी झाल्यामुळे टेम्परेचर कमी होणार. ठीक आहे, आणि त्याचं आईसमध्ये कन्वर्ट होणार. मग हीच त्याची एनर्जी काढून घेण्याचं काम करतो अमोनिया, लिक्विड अमोनिया. ठीक आहे, लिक्विड अमोनिया ह्या वॉटरमधली हीट एनर्जी स्वतः ॲब्झॉर्ब करून घेतो आणि ॲब्झॉर्ब केल्यामुळे मग काय होतं तर अमोनियाचं टेम्परेचर वाढतं, कारण तो ही हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतो आहे. मग त्याचं टेम्परेचर वाढतं आणि त्यामुळे अमोनिया हा इव्हॅपोरेट होतो. ठीक आहे, अमोनिया इव्हॅपोरेट होतो. मग हा अमोनिया किती इव्हॅपोरेट झाला आहे त्याचं आपल्याला मास काढायचं आहे ग्राम्समध्ये, हाऊ मेनी ग्राम्स. तर त्याचं ग्राममध्ये आपल्याला मास काढायचं आहे किती इव्हॅपोरेट झालं आहे तेव्हा 20 डिग्रीला आपण 0 डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं आहे तेव्हा. ठीक आहे, प्रॉब्लेम लक्षात आला आहे. ओके, मग आता दिलं काय आहे तर ते लक्षात घ्या. पहिलंच इथे दिलं आहे बघा
लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ अमोनिया. ठीक आहे, तर त्याला मी एल वेपोरायझेशन, ठीक आहे, असं लिहितो 341 कॅलरी पर ग्राम. आता इथे बघा, तुम्हाला जसं अमोनियाची गरज पडली आहे लॅटंट हीटची, तशीच तुम्हाला इथे लॅटंट हीट ऑफ आईसची सुद्धा गरज पडणार, एल मेल्ट. ठीक आहे, तर ही आता तुम्हाला इथे दिलेली नाही, परंतु ती तुमच्या पुस्तकात ऑलरेडी दिलेली आहे आणि ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण इतरसुद्धा प्रॉब्लेम्समध्ये ती येणार. ठीक आहे, हे बघा इथे दिलेली आहे, हे आईस किंवा वॉटर. तर लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणजेच फ्युजन. ठीक आहे, तर ती 80 कॅलरी पर ग्राममध्ये घ्यायची आहे, कारण तुम्हाला इथे मास जे काढायचं आहे ते सुद्धा ग्राममध्ये काढायचं आहे. आणि दुसरी जी क्वांटिटी दिली आहे ती सुद्धा तुम्हाला मास जे आहे ते ग्राममध्ये दिलं आहे. सॉरी तुम्हाला दिसलं नाही हे. हां, हे बघा, वॉटर 80 कॅलरी पर ग्राम. ठीक आहे, स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणजेच लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग 80 कॅलरी पर ग्राम घ्यायचं आहे. 80 का बरं, तर कारण दिलेलं जे आहे लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन ते सुद्धा कॅलरी पर ग्राममध्ये आहे आणि जे आपल्याला मास फाइंड करायचं आहे ते ग्राममध्ये फाइंड करायचं आहे, त्यामुळे कॅलरी पर ग्राममध्ये 80. तर ही क्वांटिटी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण हे तुम्हाला न्यूमरिकलमध्ये कधी दिलेली राहणार तर कधी दिलेली नाही राहणार, तेव्हा वॉटरसाठी तरी ही लक्षात ठेवा. आणि ही सुद्धा किलोजूल पर kg 333. ठीक आहे, मग आता ती आहे मग एल मेल्ट 80 जी दिलेली नाही आहे, 80 कॅलरी पर ग्राम. ठीक आहे, आणखी काय दिलेलं आहे आपल्याला, तर मास दिला आहे वॉटरचं 2 kg. सो M/W 2 kg दिलं आहे बघा मास. इथे आपण हे ग्राममध्ये घेतलं, तर त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल नंतर. ठीक आहे, तर याचं जर ग्राममध्ये म्हणतो तर 2 × 10³ ग्राम. की म्हणजे 10³ किलो म्हणजेच 1000. ठीक आहे, आणखी काय दिलं आहे आपल्याला, टेम्परेचर दिलं आहे वॉटरचं. सो TW = 20 डिग्री सेल्सिअस आणि टेम्परेचर ऑफ आईस दिलं आहे 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर एवढं सगळं आपल्याला दिलेलं आहे. आता नेक्स्ट येणार टू फाइंड. काय फाइंड करायचं आहे, तर मास ऑफ अमोनिया = व्हॉट, क्वेश्चन मार्क, त्याला मी मास ऑफ ए लिहितोय. ठीक आहे, ओके, आणि देन सोल्युशन. आता बघा, आता ह्या प्रॉब्लेममध्ये झालं आहे काय नेमकं, तर पहिली गोष्ट यात काय होणार की जेव्हा ही आईसचं कन्वर्जन वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होणार. ठीक आहे, वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होणार तेव्हा हीट एनर्जी रिलीज होणार. बरोबर, ही झाली पहिली हीट. आणखी कुठली हीट होणार, तर ती होणार जेव्हा हे वॉटर, ओके, वॉटरचं टेम्परेचर कमी होणार तेव्हा. म्हणजे बघा, आधी तर वॉटरचं टेम्परेचर कमी होणार, तेव्हा त्याच्यातून हीट रिलीज होणार. ही झाली पहिली प्रोसेस. परंतु तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्जन होतं तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि तरी हीट ॲब्झॉर्ब आणि रिलीज केली जाते. ओके, हे आपण शिकलो आहे. जेव्हा वॉटरचं टेम्परेचर कमी होणार तेव्हासुद्धा हीट रिलीज होणार. ओके, हीट रिलीज होणार, ही झाली पहिली प्रोसेस. सेकंड कधी होणार, जेव्हा याचं टेम्परेचर कमी होणार. समजा आता हे 20 पासून 4 डिग्रीवर जेव्हा आलं आहे, ठीक आहे, आणि 4 पासून पुढे आता 0 डिग्रीवर कन्वर्ट होणार. आधी 20 होतं, 20चं आधी 4 झालं, तर तेव्हासुद्धा हीट रिलीज होणार, ज्याला आपण ही 1 म्हटलं आहे ती. ओके, आणि जेव्हा 4 पासून जेव्हा 0वर होणार, आता ही हीट रिलीज हे होताना इथे टेम्परेचर चेंज होणार, परंतु इथे टेम्परेचर चेंज होत नाही. ठीक आहे, हे आठवणीत ठेवा, इथे टेम्परेचर चेंज होत नाही, तर नुसतीच हीट रिलीज होणार. सो ही सेकंड हीट रिलीज झाली. इथे टेम्परेचर कमी होणार, हीट रिलीजसुद्धा होणार. इथे हीटच रिलीज होणार, टेम्परेचर कमी होणार नाही. तर ह्या 2 प्रोसेसेस होतात ज्या इथे हीट रिलीज होतात आणि ही हीट मग ॲब्झॉर्ब केली जाते अमोनियाद्वारे. ठीक आहे, मग ह्या 2 प्रोसेसेस आणि ह्या दोन्ही प्रोसेसेस म्हणजे Q = Q1 + Q2 हीच कंडिशन येणार. आता हा Q असणार अमोनियासाठी आणि हे Q1 आणि Q2 ही इथले असणार, ही इथे रिलीज झालेली आणि इथे रिलीज झालेली हीट. ठीक आहे, सो मग पहिले आपल्याला फाइंड करायचं आहे की इथे किती हीट रिलीज झाली आहे जेव्हा वॉटरचं टेम्परेचर कमी झालं आहे तेव्हा.
ओके, ठीक आहे. सो मग आता हे जे झालं आहे, तर पहिले याला नाव देऊ आपण की हीट रिलीज. ओके, हीट रिलीज ड्युरिंग कन्वर्जन ऑफ वॉटर इनटू वॉटरच. ठीक आहे, इनटू वॉटर ॲट 20 डिग्री. वॉटरचं वॉटरमध्येच असणार बघा, वॉटरमध्येच आहे, आईसमध्ये कन्वर्ट झालं नाही, ते इथे होणार 4 पासून तर 0 पर्यंत. तर कन्वर्जन ऑफ हीट रिलीज ड्युरिंग कन्वर्जन ऑफ वॉटर इनटू वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू, तर काय येणार ते, मास इंटू लॅटंट हीट ऑफ. तर इथे सुद्धा बघा Q इक्वल्स टू M इंटू L इंटू T येणार. फक्त इथे टेम्परेचर का चेंज होणार नाही, कारण हे सर्व 20 डिग्रीवरच होत आहे, त्यामुळे टेम्परेचर चेंज डिफरन्स येणार नाही. ठीक आहे, सो हाच फॉर्म्युला आहे बेसिकली, फक्त टेम्परेचर येणार नाही. Q इक्वल्स टू M इंटू C इंटू T. सीच्या जागी फक्त L म्हणजे लॅटंट हीट आला. सो M मास बघा किती दिलं आहे, मग मास आहे आपल्याकडे मास 2 kg. ठीक आहे, सो 2 इंटू 10 टू दी पॉवर 3 म्हणजेच 1000 इंटू लॅटंट हीट दिली आहे 80. ठीक आहे, तर याला कॅल्क्युलेट जर केलं तर 4 इंटू 10 टू दी पॉवर 4 येणार. ठीक आहे, 2 इंटू 8 सॉरी 2 इंटू 8 16, किंवा याला कॅल्क्युलेट आपण पुढे नंतर ॲड करायचंच आहे, त्यामुळे आपण याला राहू देऊ असंच. ठीक आहे, सो 2 इंटू 80 इंटू 10 टू दी पॉवर 3. ओके, आणि सेकंड आपल्याला काय फाईंड करायचं आहे, हे फर्स्ट आपण फाईंड केलं. सेकंड आपल्याला ती हीट फाईंड करायची आहे, सेकंड म्हणजे जेव्हा वॉटरचं आईसमध्ये कन्वर्ट होणार तेव्हा. सो हीट रिलीज ड्युरिंग कन्वर्जन ऑफ वॉटर इंटू आईस. ओके, आणि आता इथे टेम्परेचर येणार ते, मग इथे किती काय होणार ते, M इंटू अगेन C इंटू डेल्टा T. अगेन मास किती आहे, तर तेच आपलं 2 इंटू 10 टू दी पॉवर 3 इंटू, आता C कुठला येणार बघा, आता जो ओके, तर आता सुद्धा जो C येणार तो येणार वॉटरसाठी. सो C किती असतो वॉटरसाठी, 1 असतो. आणि आता टेम्परेचर चेंज होणार 20 टू 0, 20 पासून 0 पर्यंत आलो आहे आता. ठीक आहे, मग याला कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे, याला पुढे आपण कॅल्क्युलेट करणारच आहोत. सो आता आपल्याला ही Q1 सुद्धा भेटली आहे आणि ही भेटली आहे तुम्हाला Q2. ठीक आहे, आणि आता मग मात्र ह्या दोघंही होणार ॲड. ठीक आहे, सो देअरफॉर Q इक्वल्स टू हीट गेन बाय आईस, किंवा सॉरी येस, हीट, आता ही पूर्ण हीट आईस गेन करणार. ठीक आहे, सर्व हीट आता आईस गेन करणार, म्हणजेच काय Q1 प्लस Q2, आणि ही नंतर अमोनिया ॲब्झॉर्ब करणार आईसपासून. ठीक आहे, सो ही हीट मग गेन करणार, किती आली होती ही, तर हे आलं होतं 2 इंटू 10 टू दी पॉवर 3 इंटू 80 प्लस 2 इंटू 20 इंटू 10 टू दी पॉवर 3. ठीक आहे, तर 2 इंटू 10 टू दी पॉवर 3 कॉमन आहे, काढून घेऊ आपण. 2 इंटू 10 टू दी पॉवर 3 काढून घेतलं आहे, इथे उरलं 80 आणि इथे 20, म्हणजे हे झालं 100. ठीक आहे, 2 इंटू 100 म्हणजे 10 टू दी पॉवर 2, सो हे होणार 10 टू दी पॉवर 5. सो 2 इंटू 10 टू दी पॉवर 5 हे झाली टोटल हीट, आणि ही हीट नंतर अमोनिया गेन करणार आणि इव्हॅपोरेट होणार. ठीक आहे, मग इथून आपण कॅल्क्युलेट करू आपलं जे मास कॅल्क्युलेट करायचं होतं अमोनियाचं ते. सो अमाऊंट ऑफ अमोनिया, ठीक आहे, अमाऊंट ऑफ अमोनिया रिक्वायर्ड टू इव्हॅपोरेट इज इक्वल टू, आता इथे येणार अगेन मास इंटू लॅटंट हीट. ठीक आहे, ती येणार आता वेपोरायझेशनची. ओके, आणि मास आता जे आपल्याला फाइंड करायचं आहे, आणि इथे सुद्धा हीट येणार अगेन Q. मग Q किती आहे आपला, 2 इंटू 10 टू दी पॉवर 5, इथे कॅलोरी येणार युनिट. ठीक आहे, सो 2 इंटू 10 टू दी पॉवर 5 MA इंटू लॅटंट हीट दिली आहे 341, आणि देअरफॉर MA आता ह्याला डिवाइड करा, 2 इंटू 10 टू दी पॉवर 5 डिवायडेड बाय 341, आणि याचा आन्सर येतं 586.4. ठीक आहे, 586.4 मास आहे, त्यामुळे ग्राम. ठीक आहे, कॅल्क्युलेट तुम्ही करू शकता.
डिवाईड करायचं याला ते तुम्ही करू शकता. तर एवढं आन्सर येतं आणि अशा पद्धतीने ते सॉल्व करायचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन सी आहे बघा की ए थर्मली इन्सुलेटेड पॉट हॅज 150 ग्राम आईस ॲट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. एक असं मडकं आहे आपल्याकडं, पॉट आहे म्हणजे मडकं, की जे थर्मली इन्सुलेटेड आहे. थर्मली इन्सुलेटेड म्हणजे थर्म म्हणजे हीट आणि इन्सुलेटेड म्हणजे प्रोटेक्ट करणे किंवा एखादी गोष्ट ये जा करण्यास प्रतिबंध करणे. मग इथे थर्मली इन्सुलेटेड याचा अर्थ की तिथे हीट तिथून बाहेरही नाही जाऊ शकत आणि बाहेरची हीट आतमध्ये नाही येऊ शकत. ठीक आहे. तर असं मडकं आहे आपल्याकडे आणि त्यात आपल्याकडे 150 ग्राम आईस आहे 0 टेम्परेचरवर. ठीक आहे. मग हाऊ मेनी स्टीम ऑफ 100 डिग्री सेल्सिअस हॅज टू बी मिक्स टू इट सो दॅट वॉटर ऑफ टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस विल बी ऑप्टेन. मग त्यात तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस स्टीम टेम्परेचर असणारं जर स्टीम बाष्प मिक्स केलं तर तुम्हाला 50 डिग्री सेल्सिअस असणारं वॉटर भेटणार. परंतु मग त्यासाठी तुम्हाला किती स्टीम ॲड करावी लागेल, त्याचं मास किती असणार ते काढायचं आहे. ठीक आहे. तर आता बघा याचा आन्सर मी सरळ लिहून घेतलं आहे, कारण जर सांगता लिहायला गेलं तर खूप मोठा होतो हा प्रॉब्लेम. ठीक आहे. वेळ खूप मोठा जाईल आणि व्हिडिओसुद्धा खूप लांब होणार. त्यामुळे मी आधी लिहून घेतलं याचं सरळ, मग तुम्हाला तिथे एक्सप्लेन करणार मी. आधी प्रॉब्लेम काय ते समजून घ्या. मडकं आहे, त्यात तुमच्याकडे आईस आहे 0 डिग्रीवर. मग तुम्ही त्यात जर स्टीम म्हणजे बाष्प जर मिळवत असाल 100 डिग्री सेल्सिअसचं, तर तुम्हाला किती मिळवावं लागेल ते बाष्प की जेणेकरून तुम्हाला 50 डिग्री सेल्सिअसचं वॉटर त्यात मिळणार. ठीक आहे. मग आता इथे सुद्धा 2 गोष्टी होणार बघा. कुठल्या? तर आधी म्हणजे काय होणार, ही जे बाष्प तुम्ही त्यात टाकलं आहे ते बाष्प पाण्याला आपल्याकडली हीट देणार. बरोबर. बाष्प त्या बर्फाला आपली हीट देणार, त्यामुळे त्याचं टेम्परेचर कमी होणार. तर तेच बर्फाच्या केसमध्ये काय होणार, तर तो ती हीट आतमध्ये घेणार मग आणि आपलं टेम्परेचर वाढवून तो मेल्ट होणार. ठीक आहे. म्हणजे हीट जो स्टीम आहे तो हीट देणार म्हणजे गिवन आउट किंवा लॉस्ट. तर तीच हीट ते जे बर्फ आहे किंवा जो आईस आहे तो गेन करणार. ठीक आहे. म्हणजे आतमध्ये घेणार. तर म्हणजे इथे काय होतं आहे, हीट एक्सचेंज होतं आहे. हीट गिवन इज इक्वल टू हीट टेकन, हीट लॉस्ट इज इक्वल टू हीट गेन. ठीक आहे. तर हीट गिवन बाय स्टीम, हीट गेन बाय आईस. तर ही प्रोसेस होणार. मग इथे दोन्ही हीट फाईंड करायच्या आणि त्या दोन्ही इक्वल दाखवायच्या. ठीक आहे. आणि त्यावरून त्याचं मास आपल्याला फाईंड करता येणार. ठीक आहे. मग आता इथे काय दिलं आहे आपल्याला ते बघा. जे मेल्टिंग हीट, लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग हे दिलं आहे बघा इथे सर्व. तर ते तुम्हाला आधी गिवनमध्ये लिहून घ्यायचं आहे. लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग, लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन, त्यानंतर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, तिन्ही मी लिहून घेतलं आहे. आणि मास ऑफ आईस दिलं आहे प्रॉब्लेममध्ये 150 ग्राम, ते सुद्धा इथे लिहून घेतलं आहे मी. ओके. मास ऑफ आईस किंवा MI तुम्ही सिम्पली इथे लिहू शकता. पुढे मी MIS यूज करणार आहे. फाईंड काय करायचं आहे, तर मास ऑफ स्टीम म्हणजेच MAS लिहिलं आहे मी. ओके. त्यानंतर सोल्युशन. तर आधी तर हीट स्टीम देणार, सो हीट गिवन बाय स्टीम, याला मी QS म्हटलं आहे. काय असणार ती, तर आता बघा इथे एकाच वेळी दोन्ही प्रोसेस होणार. कुठली तर ती हीट म्हणजे एकतर त्या स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये सुद्धा होत आहे, प्लस ती हीट गिवन आउट म्हणजे हीट देतसुद्धा आहे. आता वॉटरमध्ये कन्वर्ट होत असताना बघा स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये होत आहे, याचाच अर्थ एका फेजचं दुसऱ्या फेजमध्ये कन्वर्जन होत आहे. तर तेव्हा लॅटंट हीट येणार, त्यामुळे लॅटंट हीटसुद्धा इथे येणार, प्लस जी हीट बाहेर टाकली जाते तीसुद्धा येणार. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याने M×C×ΔT. तर हे दोन्ही गोष्टी इथे येणार. सेम तेच हीटसाठी इथे आईसच्या केसमध्ये सुद्धा येणार. ठीक आहे. तर इथे मग MSLV म्हणजे मास इंटू लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन, प्लस वेपोरायझेशन का बरं, कारण स्टीमचं कन्वर्जन होत आहे म्हणून. ओके. आणि प्लस मास ऑफ स्टीम इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू ΔT. तर तेच हीट आता ॲब्झॉर्ब येणार, सॉरी इथे हीट ॲब्झॉर्ब बाय आईस किंवा गेन बाय आईस म्हणू शकता. QI तिथे सुद्धा M×MI म्हणजे मास ऑफ आईस इंटू आता मेल्ट येणार, लॅटंट हीट ऑफ मेल्ट, प्लस MICW∆T. आता हे दोघेही इक्वल असणार. जी याने दिली ती ही एवढी घेणार आणि वॉटर आपल्याला भेटणार तेवढ्या डिग्रीचं. ठीक आहे. फक्त ते टेम्परेचर चेंजमध्ये मग ते मेन्शन करायचं आहे. मग हे दोन्ही इक्वल असणार. ओके. ह्या दोघांनाही मी इक्वल केलं आहे.
आता बघा इक्वल केल्यानंतर इथे सुद्धा ह्या साईडने बघा मास ऑफ स्टीम कॉन्स्टंट सेम आहे दोन्ही ठिकाणी. मग हे मास ऑफ स्टीम मी ह्या बाजूने इथलं कॉमन काढलं आहे, बाकी उरलेलं इथे लिहिलं आहे. तसंच इथून मास ऑफ आईस कॉमन निघतं, ते मी कॉमन काढलं आहे, बाकी इथे लिहिलं आहे. मग मास ऑफ स्टीम आपल्याला फाइंड करायचं आहे, त्यामुळे मी याला एका बाजूला घेतला आणि ही टर्म ह्या बाजूला पाठवली, ती मग डिवाईडमध्ये गेली अशा प्रकारे. ओके. आणि मग इथेच तुम्हाला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या पुट करा इथे मग. ठीक आहे. हे बघा मग इथे सगळ्यात आधी होतं मास ऑफ आईस, त्यानंतर लॅटंट हीट आणि CW डेल्टा टी. ठीक आहे. तर मास ऑफ आईस, मग मास ऑफ आईस आहे 150 आणि त्यानंतर लॅटंट हीट 80 दिली आहे बघा मेल्टिंगची, आणि CW डेल्टा टी, तर CW आहे आपला 1. ठीक आहे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 असतं, आणि डेल्टा टी टेम्परेचरमध्ये डिफरन्स किती आला आहे तर 50 आला आहे. सेम खालीसुद्धा इथे लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन 540 दिली आहे बघा, आणि त्यानंतर 1 स्पेसिफिक हीट आणि डेल्टा टी 50. डेल्टा टी 50 काय आहे बघा, कारण 150 आहे बघा, टेम्परेचर 0वर होतं बरोबर. आता हाऊ मच स्टीम ऑफ 100 डिग्री ॲडेड सो दॅट यू गेट टेम्परेचर 50 डिग्री, म्हणजे 100चं कन्वर्जन 50मध्ये होतं आहे. ठीक आहे. मग हे स्टीमच्या केसमध्ये होतं आहे. आईसचं काय, तर बघा तुम्हाला जे ओव्हरऑल शेवटी रिझल्ट भेटतो आहे तो वॉटर भेटतो आहे 50 डिग्री असलेला. म्हणजे इथे काय होतं आहे तर जे टेम्परेचर 0 होतं आईसचं ते वाढतं आहे आणि 50मध्ये होतं आहे, तर ते स्टीमचं टेम्परेचर कमी होतं आहे आणि ते 50मध्ये होतं आहे. का बरं, कारण स्टीमने हीट गिवन आउट म्हणजे लॉस्ट केली, त्यामुळे त्याचं टेम्परेचर कमी झालं. हीट गिवन बाय स्टीम, स्टीमने दिली त्यामुळे त्याचं टेम्परेचर कमी झालं. तर आईसने ती हीट घेतली. ओके. हीट ॲब्झॉर्ब बाय आईस, हीट ॲब्झॉर्ब केली त्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढलं आणि ते 50 झालं. ठीक आहे. मग इथे टेम्परेचर किती डिफरन्स कितीचा येणार तर 50चा येणार. ठीक आहे. मग आता ह्या सर्व व्हॅल्यूज आपण इथे पुट केल्या आहे आणि याचं कॅल्क्युलेशन करा, सर्व सॉल्व करा, तुम्हाला आन्सर भेटणार. मास ऑफ स्टीम 33 ग्राम. त्याला ॲड करा बघा, 50 30 13 येणार. ओके. 50 80 ते 130 आणि हे येणार 590 खाली. हा 0 0 कॅन्सल होणार आणि नंतर याला सॉल्व करा, तुम्हाला 33 ग्राम आन्सर भेटणार. ठीक आहे. तर नेक्स्ट डी आहे मग लास्ट क्वेश्चन की ए कॅलोरीमीटर हॅज मास 100 ग्राम अँड स्पेसिफिक हीट 0.1 किलो कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सिअस. कॅलोरीमीटर आहे ज्याचं मास आणि स्पेसिफिक हीट दिली आहे. इट कंटेन 250 ग्रॅम ऑफ लिक्विड. त्यात लिक्विड आहे किती 250 ग्रॅम आणि 30 डिग्री सेल्सिअसवर स्पेसिफिक हीट दिली आहे त्याची. इफ वी ड्रॉप अ पीस ऑफ आईस ऑफ मास 10 ग्राम ॲट 0 डिग्री सेल्सिअस व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. त्यात जर आपण आईस टाकला तर काय होणार टेम्परेचर. म्हणजे बघा आपल्याकडे हे एक कॅलोरीमीटरची अशी डायग्राम असते. ठीक आहे. ही कॅलोरीमीटर आणि त्यात वॉटर असतं बरोबर. आता कॅलोरीमीटरचं मास दिलं आहे तुम्हाला आणि त्याची स्पेसिफिक हीट दिली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यात किती 250 ग्राम लिक्विड आहे, हे सर्व लिक्विड भरलेलं आहे त्याच्यात. ठीक आहे. किती आहे 250 ग्राम 30 डिग्री सेल्सिअसवर आणि स्पेसिफिक हीट दिली आहे त्याची. आता तुम्ही जर यात एखादा बर्फाचा तुकडा जर टाकला, ठीक आहे, हा समजा बर्फाचा तुकडा आहे जो याच्यात टाकला, ठीक आहे, तर काय होणार बघा, आधी याचं टेम्परेचर 30 डिग्री आहे ह्या वॉटरचं आणि ह्या कॅलोरीमीटरचं. बर्फाचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. मग हा बर्फ काय करणार तर त्याच्याकडली जी हीट आहे, आता याचं टेम्परेचर 0 असल्यामुळे तो काय करणार सराउंडिंगमधून हीट ॲब्झॉर्ब करणार. म्हणजेच काय तर ह्या लिक्विडची आणि कॅलोरीमीटरचे जे टेम्परेचर आहे 30 डिग्री, त्यांच्याकडून हीट ती ॲब्झॉर्ब करणार आईस. त्यामुळे ह्यांचं टेम्परेचर आता कमी होणार, तर आईसचं टेम्परेचर आता वाढायला लागणार. ठीक आहे. आईसचं टेम्परेचर वाढायला लागणार. म्हणजेच इनडायरेक्टली काय होणार तर जे मिक्सचर आहे याचं टेम्परेचर कमी होणार. का बरं तर आईस ते टेम्परेचर ॲब्झॉर्ब करतं, त्यांच्याकडून हीट ॲब्झॉर्ब करतं आहे म्हणून. ठीक आहे. मग आता इथे आईसमध्ये कुठे चेंजेस होणार बघा, 2 चेंजेस होणार. एक तर त्याचं कन्वर्जन होत आहे, आईसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होत आहे. म्हणजेच इथे काय होणार बघा, इथे लॅटंट हीटचं येणार पिक्चरमध्ये, आणि तेच पुन्हा लिक्विडचं कन्वर्जन अगेन लिक्विडमध्ये होतं आहे, फक्त त्याचं टेम्परेचर आता वाढत आहे. आधी 0चं टेम्परेचर लिक्विडमध्ये म्हणजे 4 डिग्रीपर्यंत होणार आणि त्यानंतर ते वाढून जे काही व्हायचं आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे टी. ओके. ते आपल्याला फाइंड करायचं आहे, तर त्याला आपण टी म्हणू. म्हणजे अशा प्रकारे होणार. ठीक आहे. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की
मी तुम्हाला जे मगांपासून सांगतो आपण ml कुठे घ्यायचं आणि जे MCDT आहे ते कुठे घ्यायचं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जिथे टेम्परेचर हे 0 to 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं किंवा जिथे एका फेजचं दुसऱ्या फेजमध्ये ट्रान्समिशन होतं परंतु टेम्परेचर तेवढंच राहतं किंवा कॉन्स्टंट राहतं, तर तेव्हा घ्यायचं ml म्हणजेच मास इंटू लॅटंट हीट. तर ते जेव्हा फेज चेंज होतं आणि टेम्परेचरसुद्धा चेंज होतं तर तेव्हा घ्यायचं mc∆T. ठीक आहे, mc∆T आणि हे ml. ओके, मग आता इथे 2 प्रोसेसेस होणार बघा. एक तर ही सर्व हीट जी आहे ते आईस ॲब्झॉर्ब करणार, बरोबर, आणि ती कुणाची असणार, एक असणार लिक्विडची आणि दुसरी असणार कॅलरीमीटरची. ठीक आहे, मग इथे बघा आपल्याकडे काय येणार. आता बघा इथे गिवन तुम्ही लिहू शकता, टू फाइंड लिहू शकता. सोल्युशनमध्ये काय येणार, तर हीट ॲब्झॉर्ब बाय आईस इज इक्वल टू हीट गिवन बाय लिक्विड प्लस हीट गिवन बाय कॅलरीमीटर. हे दोघांची हीट आईस ॲब्झॉर्ब करणार. ठीक आहे, तर हे होणार इक्वेशन आणि त्याचा सॉल्व करायचं. गिवन तुम्ही ते तिथून पाहून लिहू शकता. काय फाइंड करायचं आहे, तर टेम्परेचर T. ठीक आहे, मग आता बघा यात काय येणार, ml येणार आणि हे MCDT. ml कशासाठी आलं आहे, कारण इथे फेज चेंज होत आहे परंतु टेम्परेचर कॉन्स्टंट राहत आहे. ठीक आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं तिथे. ॲक्च्युली टेम्परेचर कॉन्स्टंटच राहतं ते दाखवण्यासाठी 0 to 4, कारण त्या टेम्परेचरमध्ये त्याचं ॲनामॉलस बिहेवियर शो होतं, परंतु टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं, फक्त हीट एक आतमध्ये घेतली जाते. ठीक आहे, सो ही हीट मग आईस ॲब्झॉर्ब करणार. तर इथे येणार m1l इंटू mi आईससाठी CIDT. मग इथे व्हॅल्यूज पुट करा. तर इथे लिक्विडसाठी सुद्धा MCDT येणार. ठीक आहे, कारण यांच्यामध्ये टेम्परेचरसुद्धा चेंज होतं आहे प्लस हीटसुद्धा बाहेर टाकली जात आहे. ठीक आहे, मग व्हॅल्यूज पुट करा. इथे मास ऑफ आईस दिलेला आहे बघा, मास ऑफ आईस आहे कुठं गेलं आहे, हां 10 ग्राम. त्यानंतर L. आता हे बघा लॅटंट हीट हे तुम्हाला माहिती करून ठेवायला सांगितलं, 80 कॅलरी पर ग्राम. ते मी लिहिलं नाही तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो 80 प्लस मास ऑफ आईस अगेन 10 C1 असतो ∆T. आता ∆T तुम्हाला अज्यूम करायचं आहे की लास्ट टेम्परेचर T असणार, कारण ते होणार काय, सर्वांचं टेम्परेचर बघा आईस यांच्याकडून हीट ॲब्झॉर्ब करणार आणि हे यांचं जे टेम्परेचर आहे ते कमी होत जाणार. परंतु ते कधीपर्यंत होणार आहे सर्व, जोपर्यंत ते सर्व इक्विलिब्रियमवर म्हणजे एका कॉन्स्टंट टेम्परेचरवर येत नाही अशा. तर जेव्हा हे येणार मग त्या टेम्परेचरला मी T म्हटलं आहे. मग अशा टेम्परेचरला हे जेव्हा येतील तेव्हा हे सर्व प्रोसेस थांबणार म्हणजे इक्वल होणार ते. तर मग त्या टेम्परेचरला मी T इथे म्हटलं आहे. ठीक आहे, मग इथे सुद्धा हे व्हॅल्यूज पुट करा. आता इथे टेम्परेचर यांचं बघा आधी 30 डिग्री दिलेलं आहे, 30पासून तेवढं कमी होणार, मग 30 - T येणार. बाकी हे MC दिलेलं आहे सर्व व्हॅल्यू, हे 30 - T प्लस इथे सुद्धा याची व्हॅल्यू दिलेली आहे 100 ग्राम, C दिलं आहे 0.1 आणि 30 - T. ठीक आहे, आता पुढे सॉल्व करा. मग 10 × 80 800 होणार, 10 × T 10T होणार, 30 - T इथून कॉमन काढा आणि याला मल्टिप्लाय केलं तर 100 येतं याचा आन्सर. ठीक आहे, याचा आन्सर 100 येतं आणि याचं अंतर 10 येतं. सो 100 + 10 1110 होतं. ठीक आहे, आणि मग 1110 याला मल्टिप्लाय करा. ठीक आहे, आणि नंतर ह्याला 10ला इकडे घ्या किंवा ह्या 1110ला इकडे घ्या आणि 800ला इकडे घ्या. ठीक आहे, आणि याला पुढे सॉल्व करा. सो याला जर पुढे तुम्ही सॉल्व कराल तर मग अशा पद्धतीने 120 होणार आणि इकडे 3300मधून 800ला मायनस करा, हे आन्सर येणार आणि याला सॉल्व करा. 20.8 ग्राम आन्सर येणार फायनल. ठीक आहे, सो सॉरी ग्राम नाही येतात, डिग्री सेल्सिअस. ओके, सो फायनल टेम्परेचर काय असणार सर्व सोल्युशनचं, तर 20.8 डिग्री सेल्सिअस. आता इथे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की आपण जिथे कुठे ml आणि हे चेंज MCDT यूज केलं आहे तर तिथे जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, ओके, तर तेव्हा तुम्हाला यूज करायचं आहे ml म्हणजे मास इंटू लॅटंट हीट. तर जेव्हा टेम्परेचर हे चेंज होतं तेव्हा तुम्हाला यूज करायचं आहे MCDT. दोन्ही ठिकाणी फेज चेंज होणार, इथे सुद्धा होणार, इथे सुद्धा होणार. फक्त टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर ml, चेंज होत असेल तर MCDT. ठीक आहे, तर बस इथे हा चॅप्टर मग संपतोय. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजलं असेल शिकवलेलं. तरी तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.